धन्यवाद. डाव्या बाजूची मुलं चालते त्यामुळे उजव्या बाजूला ते करेक्शन करून घ्या जरा. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत आहे. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्यांच्याशी ज्यांनी हा भारत देश घडवला. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत आहे. मी आजच्या या कार्यक्रमाची सिनियर अंडर ऑफिसर श्रद्धा खंडागळे यांना विनंती करतो की आपण पुढील सूचना द्याव्या. श्रद्धा खंडागळे. सर्वांनी खाली बसून घ्यायचे. विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. तिरंग्याच्या रंगाने उभे आहेत आणि या सर्वांचं कौतुक करण्यासाठी मान्यवर परेड सर्व ट्रूपचं जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी कौतुक करायचं आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा ट्रूप या ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे. त्यानंतर आपल्या समोर येतोय पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय गर्ल्स एनसीसी ट्रूप सार्जंट तनुजा कडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली आणि कॅप्टन सुजाता देवरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे. आराध्या शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि थर्ड ऑफिसर सहरा भानोसे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे. ग्रुप कमांडर अंश काळे आणि कॅप्टन एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे. त्यानंतर आपल्या समोर येतो आहे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आश्वीचा हा ट्रूप कमांडर सिनियर अंडर ऑफिसर ईश्वरी साठी आपल्या समोर येतोय कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आश्वीचा हा ट्रूप. राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे. यानंतर आपल्या समोर येतोय प्रवरा मेडिकल कॉलेज वॉच अँड वॉर श्री गणेश साठे आणि दत्तू वास्तवरे यांच्या नेतृत्वाने तयार झालेला हा ट्रूप. सिद्धार्थ शैका आणि दीपक धवणे यांच्या नेतृत्वाने तयार झालेला हा स्क्वॉड. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आज आपला दुग्ध शर्करा योग आहे. आज योगायोगाने स्वातंत्र्य दिनाबरोबरच आज गोकुळाष्टमी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे. हे तिन्ही सण एकत्र आल्यामुळे निश्चितच एक आनंदाचा सण
आज आपण आपल्या या ग्राउंडवर साजरा करत आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 78 वर्ष पूर्ण होऊन 29व्या वर्षी आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्या महात्म्यांनी आपल्या ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे हे सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यात घोषणा केलेली आहे की आपल्या भारतामध्ये जे उद्योगधंदे असतील, जो माल आपण तयार होतो, स्वदेशी माल आपण घेतला पाहिजे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी स्वदेशामध्ये तयार केलेलाच माल आपण सर्वांनी खरेदी करायचा, हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. कारण परकीयांना पैसे देण्यापेक्षा देशातच आपले जर व्यवहार झाले तर निश्चितच आपल्या उद्योजकांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पेलगामला हल्ला झाला आणि सिंधूसारखं जे ऑपरेशन आपलं सक्सेस झालेलं आहे, असेच भारतीय नागरिक आपल्या ह्या जिल्ह्यातून आपल्या देशातून आपल्याला तयार करण्यासाठी आपले शिक्षक असतील जे काही प्रयत्न करत आहेत, हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी निश्चितच आपण सर्व मिळून एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा आपल्या या विद्यार्थ्यांना देत असतो. पद्मश्री विखे पाटील यांनी जो काही कारखाना काढून ज्या काही शिक्षण संस्था काढलेल्या आहेत, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार साहेब असतील, अण्णासाहेब म्हस्के असतील, सर्व सहकारी असतील, त्यांनी ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जेवढ्या सुविधा करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहे, सर्वांचं सहकार्य आपल्याला जे मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आज आपले हे विद्यार्थी निश्चितच देशात परदेशात आपलं नाव लौकिक करून एक प्रवारीचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आणि अनेक सैनिक म्हणजे आपल्या ह्या सैनिक स्कूल मधून सुद्धा एनडीए मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आज उच्च पदावर देशासाठी ते काम करत असतात. असेच विद्यार्थी आपल्याला सर्वांना तयार करण्यासाठी आपली ही प्रवारी एज्युकेशन सोसायटी पाठबळ देत असते. आज परत एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करते. आपल्या सर्वांचे रजा घेते. धन्यवाद.